झी 24 तास एक पाऊल पुढे. हर्षल इथे थांबू दे रे, पुढे नको. हे हर्षल नको, पुढे नको, पुढे नको. खाली बसा, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. इथे थांबू दे. शांत रहा. बोला. आज की बैठक की वजह शिवसेना आमदारांची आणि खासदारांची बैठक बोलावली, काय नेमकं त्यामागचं कारण आहे? त्यामागचं कारण आज जी शिवसेना भवनमध्ये शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची जी बैठक बोलवली, ही साधारणतः गेल्या 15-20 दिवसापूर्वी ठरवलेली बैठक होती. एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली होती की दरवेळेला अधिवेशन असलं की 2-4 दिवस आधी मी आमदार आणि खासदारांना भेटतो आणि मग त्यांच्याशी काही विषयावरती चर्चा करतो. त्यांना काही संदर्भ हवे असतील, एखादी दिशा पाहिजे असेल तर मी त्यांना देत असतो. पण अनेक वेळेला असं लक्षात आलं की ऐन वेळेला गेल्यानंतर त्याचा तसा उपयोग होत नाही आणि म्हणून मी विचार केला की अजूनही या संसदेच्या आणि विधानसभेच्या अधिवेशनाला साधारणतः एखाद महिना बाकी आहे. साधारणतः कोणते विषय तिकडे घ्यायला पाहिजेत, कोणत्या पद्धतीने घ्यायला पाहिजे, त्याच्याबद्दल काय माहिती पाहिजे आणि म्हणून 2 तज्ज्ञ मंडळींना या विषयातल्या, एक पालीवालजी आणि दुसरे पुरंदरे साहेबांना आम्ही बोलवलं होतं आणि एकूण त्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आजची बैठक होती. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी माझी बैठक होती. उद्धव जी, लेकिन शिवसेना प्रमुख की तबीयत को लेकर जो बातें आई उसमें अभी आपकी तरफ से आप क्या करें? शिवसेनेची तब्येत सगळ्यांनाच चिंता आहे, मला सुद्धा चिंता आहे. तब्येत तशी बरी आहे, उपचार चालू आहेत. परंतु आजची बैठक आणि जो तुम्ही तर संबंध लावला तसं नाही आहे. मी म्हणेन शिवसेना प्रमुखांची श्रद्धाजी आई जगदंबेवरती आहे. त्या आई जगदंबेच्या कृपेने विरोधकांना असं काय वाटते तसं काही नाही आहे. सगळ्यांना शिवसेना प्रमुख व्यवस्थित रोखठोक उत्तर देतील. कोणाची? क्षेत्रातील मान्यवर मंडळी शिवसेना प्रमुखांना येऊन भेटून जात आहेत. प्रत्येकाला शिवसेना प्रमुखांच्या तब्येतीची काळजी आहे. या ज्या भेटीगाठी होत्या त्यामुळे काही बाहेर शिवसैनिकांमध्येही चिंता आहे, तर त्यांना तुम्ही काय? नाही, साहजिकच आहे. शिवसेना प्रमुखांना देव मानणारा हा जो एक मोठा वर्ग आहे शिवसैनिकांचा, त्यांना प्राणापेक्षाही शिवसेना प्रमुख जास्त प्रिय आहेत. त्या सगळ्यांनाच चिंता आहे, सगळ्यांनाच काळजी आहे. कालसुद्धा तुम्ही म्हणाल तसं राज येऊन गेला, भुजबळ येऊन गेले, आजसुद्धा राजचा फोन झाला. तर सगळ्यांनाच चिंता आहे आणि ती चिंता त्यांच्यावरच्या प्रेमापोटी तुमच्या समोर उभा आहे आणि माझा जो काय मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स चालू. थांब रे, काय त्याचं काय त्याची कोणावर? माझ्यावरती शस्त्रक्रिया म्हणजे आता काय, काही जे टप्पे ठरवलेले आहेत त्या टप्प्याप्रमाणे ते होणार, त्या टप्प्याप्रमाणे ते होणार आणि त्याच्यामध्ये असं काही काळजीचं कारण नाही. तुमच्यासमोर मी उभा आहे आणि ज्याला मेंटेनन्स म्हणतो आपण तसा मेंटेनन्स थोडंसं कर. उद्धवजी, आमचा देव संकटात नाही आहे. मी देव कधी संकटात असू शकत नाही आणि देव हा नेहमी भक्तावरची संकट दूर करतो आणि भक्ताची प्रार्थना जर असेल तर देव सुद्धा त्याच्या मागे उभा राहतो. कुठले मुद्दे सगळ्यात महत्त्वाचे असतील आज जे मार्गदर्शन झालेलं आहे अधिवेशनात? कुठले मुद्दे? थांबा, अजून अधिवेशनाला एकाच महिना आहे. बरं, एक मिनिट थांबा. मुद्दा म्हणून मी तुम्हाला सांगतो की जसं आज मी आमदार खासदारांची बैठक घेतली तशीच कदाचित आणखीन एकदा किंवा आणखीन 2दा मी अधिवेशनाच्या या दोन्ही अधिवेशनाच्या आधी पुन्हा एकदा त्यांना बोलवणार आहे. म्हणजे त्याही वेळेला तुम्ही असं हे करू नका की आज काय केलं. तर हा आता जो संवाद आहे हा मी सतत चालू ठेवणार आहे. पाकिस्तान को लेकर सामना में फिर एक बात नहीं रे, अभी पूरा पाकिस्तान के साथ खेलने को लेकर भूमिका क्या है? दिसंबर के अंत से लेकर जनवरी के दूसरे हफ्ते तक टूर होने वाला है. मला असं वाटतं की एकूणच जो काही कारभार चाललेला आहे तो निर्लज्जम सदा सुखी असा हा कारभार चाललेला आहे. सुशीलकुमार शिंदेंचंच वक्तव्य होतं 2-4 दिवस आधी दसऱ्याच्याच दिवशी की पाकिस्तानच आपल्या देशात आतंकवादी घुसवतो आहे. त्याच्यानंतर पाकिस्तानातून जी इकडे काही कुटुंब आली होती हिंदू, त्यांनी असं सांगितलं होतं की पाकिस्तान आणि हिंदुस्थानचे क्रिकेट सामने सुरू करू नका आणि जर का केलेत तर कृपा करून त्याच्यामध्ये आपण पराभव पत्करा. कारण जर का हिंदुस्थान त्याच्यात जिंकला तर आम्हाला तिकडे गल्ली बोळत राहणं हे फार
अशक्य होतं. निदान त्यांचा जो अनुभव आहे तो लक्षात घेतल्यानंतर, आणि सुशीलकुमार शिंदे गमतीत बोलले असतील तर भाग वेगळा, पण गमतीत बोलले नसतील तर मात्र मला असं वाटतं की हिंदुस्थान पाकिस्तान हे जे काही क्रिकेट सामने किंवा इथूनच जी काही थेरं चाललेली आहेत शांतीच्या निमित्ताने, ते बरं झालं. तरी आता ते कृष्णा गेले, त्या बिलालनी काय केलं असेल तर मला माहिती नाही, पण त्यानिमित्ताने त्यांचा हात सुटला. झी 24 तास, एक पाऊल पुढे.